आ काय काय तुला बोलावं तर काय मला काय कळलं नाही. तू पण एका व्यक्तीच्या म्हणजे एका बाईच्या याच्यातनं जन्माला आलेला आहेस तू. तुला त्याची काळजी आणि संस्कार पाहिजेल होते, पण नाहीत तुला संस्कार. बहुतेक तुझी आई सरली देतानी त्या माऊलीला तू असं करत असशील ना, हे सुद्धा तिला माहीत नसेल. अरे भरपूर जण बोलतात, त्यांना माझी परिस्थिती माहिती नाही काय नाही. भरपूर जण बोलणारे बोलते तीच. मला एक वाचा येत नाही म्हणून तुम्ही ही फायदा उचलता का? अरे वाचून घेत नाही म्हणून काय झालं? मी कुणाकून पण वाचून घेते का? तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी नाही देऊ शकत. कुणाला म्हणू शकत नाही, फक्त वाचून घेऊ शकते. अरे त्यांना वाचाय सांगताना मला लाज वाटते. अरे मी माझ्यासाठी नाही कोणची गोष्ट करत, मी माझ्या पुरीसाठी करते. मला रोज लोकाचा बांध बघावा लागतो, तेव्हा माझ्या पोटाला खाती आणि आईबापाच्या पोटाला घालती आणि पुरीच्या पोटांना घालती मी. तू असा बोलून एका आईचा अपमान करतोयस. तू तुझ्या बी आईचा करतोय, पण मी पण एक कुणाची तरी आईच आहे ना. मला 2 पुरी आहेत, त्यांचा खालीपणा नाही होत का? तू लाज जरा धर, जनाची नाही मनाची जर लाज असेल बहुतेक तू विसरलाय. काय बोलतोय का? तुला पटलं असं तर बोलत जा जरा. अरे भरपूर जण कमेंट करतात, त्यांना वाईट कोणची गोष्ट वाटत नाही माझी. वाटते तर अन्वीचीच वाटते वाईट त्यांना. भरपूर जण मला फोन करून विचारतात, ताई बाळाला काय झालं, ताई बाळाचं असं, आम्ही येणार आहे. अरे मी त्यांना ये म्हणलंच नाही ना. त्या एक येतात, मदत करतात, आशीर्वाद मी मनापासून देते. माझी पोरगी पण अपंग देत असेल ना. एका आईच्या भावना ना तुला कळाय पाहिजे होत्या, पण जाऊ दे, तुला कळत नाही त्याला आपण कोण सांगणार ना. भरपूर जणांनी मला स्क्रीनशॉट पाठवलाय बरं का. ताई तू हेडवला लाव, त्याची लायकी सगळी डिटेल साईट काढली, मला दाखवली. पण तू असं ना मला मजबूर करू नको काय. तुझा फोटो ते पाठवायला मजबूर करू नकोस, नाही तर स्क्रीनशॉट सहित मी तुला लावीन घोडा. समजलं का? बुधवार पेठेतले बाया कशा असतात आणि मी कशी आहे ना ते बघ आधी. तुला डोळं नसलं ना तर तुझ्या आईचं नाही तर बहिणीचं डोळं घे, नाहीतर बायकोचं घे. अरे मी कधी तुला नटलेली दिसली? सांगा बरं भावा बहिणींना, मी कधी नटते का? मला नटायचा सुद्धा शौक नाही. आजची भाकर उद्या कशी भाकर मिळेल त्याचा विचार आहे माझ्या मनामध्ये. आणि ही मला टॉर्चर करतात माणसं, मजबूर करतात बोलायला. एखाद्या आईचं मन नका दुखवत जाऊ. माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे तुम्हाला नाही सांगू शकत मी. एक तर पोरगी माझी चलत नाही, बोलत नाही. तिला एक माणूस स्पेशल लागतंय. अरे मी तुम्हाला मागितलं नाही 4 गोष्ट, मला सांगा समजून. तुम्ही असं करताय, तिथं दवाखाना आहे, हे कर ते कर, मी करेन. पण असं बोलून तुम्ही कशाला बोलणं फुकटचं खाऊन घेता बरं? आणि माझ्या भरपूर भावा बहिणींना सुद्धा आवडत नाही मी असं बोललेलं, शिव्या दिलेलं. मागच्या वेळेस पण कमेंट केलती की काय तोंडाला फेस आला माझ्या. मागच्या वेळेस पण कमेंट केलती काय बरं, ध्यानात येऊ द्या. माझ्या एक तर डोक्यात लय विचार आहेत. तुझा फिगर, अरे तुमचा आज फिगर पर्यंत लक्ष गेले. तुमच्या आईच्या का नसेल जात? तुमच्या आईच्या छातीला दूध प्यालात ना तुम्ही, तिला का नाही विचारलं की तुझा फिगर लयच भारी आहे म्हणून? त्या आईनं 5 धारा तुला पाजल्या, ही तुझ्या आईचा खालीपणा करायसाठी नाही पाजलेलं. मला म्हणतोय बुधवार पेठेतली आहे, पैसे मागते. अरे बाबा मी तुला कधी पैसे मागितलं?
मला ज्यांनी कुणी पण मदत केलेली आहे माझ्या भावा बहिणींनी ताईंनी, मी ते तसंच ठेवलेलं आहे, ते वेस्ट केलेलं नाही. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर मी दाखवाय पण तयार आहे. अरे माझी ती परिस्थिती नाही की मी सोन्याचा घास खाते किंवा चांदीचा घास खाते. माझ्या गळ्यात दिसतं तुम्हाला फुटका मणी दिसतोय? ही घालायचंय म्हणून घालायचंय लाज काज लेकरांसाठी, आणि ही लिहायचंय म्हणून लिहायचंय लेकरांसाठी. त्याची लायकी नाही माझ्या नवऱ्याची, पण ती माझ्या सोबत असताना नवरा तरी सोबत असला तरी तुम्ही कमेंट करता, मजबूर करता त्या बाईला जीव देण्यासाठी तुम्ही. तर कुणाला माझं चुकीचं वाटतं मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की ताई तू चुकीचं बोलल्या. नाही तुम्हाला भावा बहिणींना आवडत, पण आता काय करू, त्यांना बोलल्याशिवाय पण नाही बोललं तर मग ते म्हणते हा हे हाईच, आणि बोललं तरी तुम्हाला वाईट वाटतं. त्याबद्दल सॉरी बरं का भावा बहिणींना तुम्हाला. पण ही बघा तुम्ही कमेंट बघा तुम्ही. जाऊ द्या काय बोलावं, माझं डोकं बंद झालंय. मला जायचंय कामाला, मी बसले इथं रानामध्ये. तर बाय, काय चुकत असलं तर सांगा. आणि भावा बहिणीनं मी बोलली, तुम्ही पण त्याला कमेंटमध्ये उत्तर दिलं भरपूर जणांनी, पण त्याला लायकी नाही त्याची ती. नक्कीच बघायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. बाय.